नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं वाचनातून परिवर्तनमध्ये। आज आपण अशा एका दिवसाविषयी बोलणार आहोत जो भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक दिवस आहे। तो म्हणजे महापरिनिर्वाण दिन। हा दिवस आपल्याला आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका महान व्यक्तिमत्वाची, ज्यांनी आपल्याला आयुष्यात क्रांती घडवून आणली। दरवर्षी 6 डिसेंबर रोजी आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करतो। महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध धर्मातील एक महत्त्वाची संकल्पना आहे। याचा अर्थ मोक्ष किंवा अंतिम मुक्ती असा होतो। तथागतांच्या निधनानंतर हा शब्द वापरला जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या निधनानंतर हा शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो। पण हा केवळ एक स्मृतिदिन नाही, तर तो आहे त्यांच्या कार्याचं, विचारांचं आणि संघर्षाचं स्मरण करण्याचा दिवस। चला तर मग आजच्या या विशेष भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा आणि महापरिनिर्वाण दिनाच्या महत्त्वाचा आढावा घेऊया। त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांनी भारताला दिलेले योगदान यावर आपण प्रकाश टाकणार आहोत। बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचं पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। ते एका अशा कुटुंबात जन्माला आले जिथे अस्पृश्यतेचा सामना करावा लागत होता। लहानपणापासूनच त्यांना सामाजिक भेदभावाचा कडवा अनुभव आला। शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळं बसवलं जाई, पाणी पिण्यासाठी वेगळं भांडं दिलं जाई। या सर्व अनुभवांनी त्यांच्या मनात समाजात समानता आणण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली। पण या अडचणींनी त्यांना कधीच हरवलं नाही, उलट त्यातून त्यांना अधिक बळ मिळालं। शिक्षणाचं महत्त्व त्यांना अगदी लहानपणापासूनच पटलं होतं। त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं। बडोद्याचे महाराजा सयाजी गायकवाड यांच्या मदतीने त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली। कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायद्याचं सखोल ज्ञान मिळवलं। त्यांची ज्ञानाची भूक आणि ती मिळवण्याची जिद्द खरंच प्रेरणादायी होती। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्याच्या नंतर त्यांनी आपलं जीवन दलित आणि वंचिताच्या उद्धारासाठी समर्पित केलं। त्यांनी पाहिलं की केवळ शिक्षण पुरेसं नाही, तर व्यवस्थेतच बदल घडवून आणणं गरजेचं आहे। बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी झिजवलं। त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी अनेक आंदोलनं केली। मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता यासारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी आपल्या विचारांना वाचा फोडली। त्यांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो। त्यांनी महिलांच्या हक्कासाठी, कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवला। स्वातंत्र्याच्या नंतर भारताला एक मजबूत आणि न्यायपूर्ण संविधान देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली। ते भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष होते। त्यांनी लिहिलेलं संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नाही, तर ते सामाजिक न्यायाचं, समानतेचं आणि प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचं हक्क देणारं एक पवित्र पुस्तक आहे। संविधानामुळेच भारतातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळाले, मतदानाचा हक्क मिळाला आणि कायद्यासमोर सर्वजण समान आहेत हे तत्त्व प्रस्थापित झालं। त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत एक लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उभा राहिला। हे त्यांचं भारतासाठीचं सर्वात मोठं आणि चिरस्थायी योगदान आहे। बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणून महिलांना संपत्तीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि इतर महत्त्वाचे अधिकार मिळवून दिले। त्या काळी हे अत्यंत क्रांतिकारक पाऊल होतं। बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातून सामाजिक विषमतेशी संघर्ष केला। त्यांना वाटलं की हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता यावर कायमचा उपाय म्हणून त्यांना एक नवा मार्ग निवडायचा आहे। त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला आणि शेवटी 1956 साली नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला। त्यांना वाटलं की बौद्ध धर्माची समता, अहिंसा आणि करुणा ही तत्वे त्यांना अपेक्षित असलेल्या सामाजिक न्यायाशी सुसंगत आहेत। मग ही एक ऐतिहासिक घटना होती। याच वर्षी म्हणजे 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर काही महिन्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्ली येथे निधन झालं।
त्यांच्या निधनाने भारतावर शोककळा पसरली. एका महान नेतृत्वाचा अस्त झाला होता. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील चैत्यभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासून ही जागा त्यांच्या अनुयायांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र बनली आहे, जिथे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी लाखो लोक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येतात. ही केवळ एक जागा नाही, तर ती आहे एक श्रद्धास्थान, एक प्रेरणास्थान. त्यांचा त्याग, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं जीवन हे आजही आपल्याला प्रेरणा देतं. त्यांनी केवळ दलितांसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीय समाजाला एक दिशा दिली, एक नवीन दृष्टी दिली. महापरिनिर्वाण दिन हा केवळ बाबासाहेबांच्या निधनाचा दिवस नाही, तर तो त्यांच्या कार्याचं स्मरण करण्याचा, त्यांचे विचार पुन्हा एकदा जाणून घेण्याचा आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करण्याचा दिवस आहे. या दिवशी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी एकत्र येतात. ते बाबासाहेबांना अभिवादन करतात, त्यांचे ग्रंथ वाचतात आणि त्यांच्या विचारावर चिंतन करतात. हे एक शक्ती प्रदर्शन असतं, हे एक एकतेचं प्रतीक असतं. बाबासाहेबांचा वारसा आजही आपल्या देशात जिवंत आहे. संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेची मूल्ये हे सर्व काही विचारांचे प्रतीक आहेत. आजही त्यांचे विचार आपल्याला अनेक सामाजिक समस्यावर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. तरुणांनी बाबासाहेबांचे विचार वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यांचा वारसा हा केवळ एका समाजाचा नाही, तर तो संपूर्ण मानवजातीचा आहे. आजच्या या विशेष भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, त्यांचे कार्य आणि महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व समजून घेतले. त्यांच्या विचारांची आजही आपल्याला गरज आहे. चला तर मग या महापरिनिर्वाण दिनी आपण शपथ घेऊया की बाबासाहेबांनी पाहिलेलं समतावादी, न्यायपूर्ण आणि प्रगतिशील भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आपले योगदान देऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या वाचनातून परिवर्तन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.